उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाण्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाण्यामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने विविध लोकाभिमुख आरोग्य यंत्रणेचं उद्घाटन आणि लोकार्पण हे पार पडलेलं आहे। यावेळेला 8 कर्करोग मोबाईल व्हॅन, त्याचबरोबर 7 ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका, 102 क्रमांकाच्या 384 रुग्णवाहिका, 2 सिटी स्कॅन मशीन, 80 डिजिटल हँड आणि हेड एक्सरे मशीन्स यांचं लोकार्पण करण्यात आलंय। तसेच राज्यामध्ये 6 केअर किमोथेरपी सेंटर हे देखील सुरू करणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली। या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक, त्याचबरोबर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि इतर मान्यवर, त्याचबरोबर आरोग्य विभागामधील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। यावेळेला बोलत असताना आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की या कार्यक्रमासाठी आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे निमित्त घेतलं आहे। याबद्दल आम्हाला अभिमान आणि आनंद आहे। आणि त्या शुभारंभाबरोबर एक अत्यंत चांगल्या पद्धतीने एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं अभियान आपण घेतोय। समृद्ध महाराष्ट्र, आरोग्य संपन्न महाराष्ट्र अशा पद्धतीची अभिनव संकल्पना घेऊन महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आजपासून सर्व 2 कोटी नागरिकांच्या आरोग्याच्या तपासणीचं आपण शिबिर घेतो। खरं तर ह्या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये माणसं सगळ्या गोष्टींसाठी धावपळ करत असतात, परंतु आपल्या आरोग्याची काळजी घेत नसतात। आणि यासाठी या आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून, मोहिमेच्या माध्यमातून सर्व नागरिकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या आरोग्य विभागाची यंत्रणा करेल। महाराष्ट्राच्या 8 विभागांमध्ये शेकडो म्हणण्यापेक्षा हजारो आमचे कर्मचारी त्या ठिकाणी जातील, प्रत्येक नागरिकांशी संवाद करतील, त्यांच्या आरोग्याची तपासणी करतील। हिमोग्लोबिनची तपासणी असेल, अन्य त्यांना काय आजार असतील तर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना रेफर केलं जाईल आणि खऱ्या अर्थानं राईट डायग्नोस म्हणजे भविष्य काळातल्या त्याच्या आजाराची जी काही गंभीरता वाढत असते त्या सगळ्यासाठी अत्यंत आवश्यक असतं। अशा पद्धतीचं महत्त्वपूर्ण काम आज आपण सुरू करतोय। या कामासाठी सुद्धा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य या निमित्तानं आम्ही ह्या कामाचा शुभारंभ करतो। यासाठी आम्हाला विशेष आनंद होतोय।